म्हटलं ना. आता फक्त संचितातील अज्ञात निषिद्ध कर्माचा नाश होणे आहे. पण काम्य कर्म गेलं तरी निषिद्ध कर्माचे ते काय मोळवण मधील ते ठिणगीप्रमाणे अग्नीप्रमाणे ती आहेत ना. कोण निषिद्ध कर्म अपना भी टाइम आएगा करून ती वाट पाहतात ना. आम्ही पण फळ द्यायला तयार होऊ है ना. त्याचं काय काम्य कर्माचं जी फळ आहेत ती इच्छा तुम्ही नष्ट केली म्हणून नष्ट झाली ना. पण निषिद्ध कर्म तुम्ही केलेली आहेत त्याचं काय ते फळ देणार की नाही सांगतात. आता फक्त संचितातील अज्ञात निषिद्ध कर्माचा नाश होणे आहे. तो नाश कशाने होईल? तो नाश अधोरेखा करा डबल साधारण प्रायश्चित्ताने होतो है ना. आता या साधारण प्रायश्चित म्हणजे काय? साधारण म्हणजे काय? साधारण प्रायश्चित म्हणजे काय? साधारण प्रायश्चित म्हणजे अधोरेखा करा ईश्वर नामोच्चारण अथवा गंगा स्नान अथवा तीर्थ इत्यादी हे आहे. अधोरेखा केली मग गंगेमध्ये डुबण्याची शक्यता आहे की नाही? होय ना. होय ना. सर्दी होईल की नाही? न्यूमोनिया होईल की नाही थंडीत गेलं तर? का हो त्यांना विचारा. रायवाऱ्याला थंडीत गेला न्यूमोनिया होतो की नाही होतो. मग त्याच्यापेक्षा कोणी जर सांगितलं की कशाला जातो तिकडे घरी बसून तू काय नामस्मरण करत बस की 1 कोटी जप किती लोकांना लावलाय की नाही है ना. तर गंगा स्नान व ईश्वर नामोच्चारण गंगा स्नानापेक्षा मिळालं का? ईश्वर नामोच्चारण हे सर्वात सुलभ आहे. बरोबर आहे. गंगा स्नान और ईश्वर नामोच्चारण ही केवळ प्रायश्चित रूप नाही काम्य रूपही आहे. काय सांगितलंय? गंगा स्नान अथवा ईश्वर नामोच्चारण ह्याच्यामध्ये 2 धर्म आहेत. काय 2 धर्म आहेत? कोणते धर्म? एक प्रायश्चित रूपही असतं हा आणि काम्य रूपही असतं. बरोबर. दोन्ही धर्म आता प्रायश्चित रूप आहे म्हणजे पूर्वजन्मामध्ये तुम्ही केलेली पाप धुवून काढतं. आता काम्य रूप आहे रे. कसं काय काम्य रूप आहे का? तर गंगा स्नान व ईश्वर नामोच्चारणाने उत्तम लोकाची प्राप्ती होत असल्याने शास्त्राने सांगितलेले आहे. अधोरेखा करा. आता आणखी गंगा स्नान आणि ईश्वर नामोच्चारण याच्यामध्ये आणखी एक दुसरी एक गोष्ट आहे. पूर्वजन्माची पाप नष्ट करतात पण उत्तम लोकही देतात ना. काय होतंय? उत्तम लोकही देतात. एका वेळेला पापही नष्ट करतील आणि उत्तम लोकांसाठी पुण्यही तुम्हाला मिळतील. पूर्व पाप नष्ट झालं इकडचं पुण्यही निर्माण झालं. उत्तम लोकही तुम्हाला मिळणार. वैकुंठाला तुम्ही जाणार का नाही? ईश्वराचं नामोच्चारण केलं जाणार. मग वैकुंठाला जाणं चांगलं का वाईट? अरे वैकुंठाला तुम्ही गेला तर कुठेतरी पायच्या पावेच लागेल ना देवाचे. जय विजयी आहे सगळे आहेत है ना. जय विजय पुण्य संपल्यानंतर ढकलून देतात की नाही लात मारून. तुम्ही पण माऊलीने सांगितलेलं आहे ना सरळ आणि तुम्ही पाठ करून ठेवलेलं आहे ना. जेवढी पुण्याची सगळं साठा संपतो मग तो उतरून लागतो खाली. हे सांगितलं. आम्ही म्हणत नाही माऊली म्हणते. समजला? आम्ही म्हणत असाल तर तुम्ही काय हे भक्तीचा विरोध आहे असं म्हणाल. पण माऊली सांगते ना. रोज तुम्ही ज्ञानेश्वरीचं उच्चारण करता ना. ते बघा गंगा स्नान व ईश्वर नामोच्चारण ही केवळ प्रायश्चित रूपच नाहीत काम्य रूपही आहेत. कारण गंगा स्नान और ईश्वर नामोच्चाराने उत्तम लोकांची प्राप्ती होत असल्याने शास्त्राने सांगितलंय म्हणून काम्य रूपही आहेत. तथापि उत्तम लोक प्राप्तीची इच्छा नसल्यामुळे मुमुक्षुस केवळ प्रायश्चित रूपच आहे.
सकामाला काम्य रूप व प्राचित रूप आहेत, परंतु उत्तम लोकप्राप्तीची इच्छा नसणारा जो निष्काम पुरुष त्यास केवळ प्राचित रूपच आहेत. हे साधारण प्राश्चित संचितातील सर्व अज्ञान पातकाचा नाश करते. काय लक्षात ठेवाल तुम्ही? बोला. एवढा पॅराग्राफ वाचला ना, एवढ्या किती 5-6 पंक्ती वाटला, लक्षात काय आलं? साधारण प्रायश्चित्तामध्ये पूर्व संचितामध्ये जे काही निषिद्ध कर्म राहिलेलं असेल त्याचा गंगा स्नानाने ईश्वर नामोच्चारणे गंगा स्नान ईश्वर नामोच्चाराने नाश होतो. तर आता 2 साधनं आले. कुठली? गंगा स्नान, तीर्थाचं सेवन आणि ईश्वर नामोच्चारण. या ईश्वर नामोच्चारण आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये 2 अंग आहेत, 2 शक्ती आहेत, 2 प्रकारची ताकद. हे काय करतात? पूर्वजन्मातली तुमची निषिद्ध कर्माची पाप नष्ट करून टाकतात. मग एवढंच करत नाही, त्यांना दुसरा लोक देण्याचीही तुम्हाला काय शक्ती आहे त्याच्यात. उत्तम लोक तुम्हाला प्राप्त करून देणार, वैकुंठ तुम्हाला प्राप्त करून देणारच आहे ना. आता स्वर्ग नको आहे ना, बरोबर आहे ना. वैकुंठ हवाय की नकोय? वैकुंठ कोण नको म्हणेल? कुठलाही भक्त वैकुंठ नको असं म्हणणार नाही, कारण तो मेल्यानंतर तो कुठे जातो? प्रत्येक भक्त कुठे जातो? वैकुंठवासीच जातो असंच म्हणतात की नाही, आहे ना. मग मी मेल्यानंतर तुम्ही म्हणाल का हे वैकुंठवासी झाले म्हणा? म्हणतील कुठे लोक, कोणी लोक म्हणतील, है ना. कोण भक्तीवाले म्हणतील, महाराज लोक म्हणतील वैकुंठवासी झाले म्हणून. कारण मी कुठल्याही संन्यासाचा काय केलेलं नाही, बोलावलेलं नाही. इथे येऊन काय ना आला कोणी तर काय करतो, पण दुसरे लोक जशा तऱ्हेने संन्यासांना बोलवतात, कार्यक्रम करतात, हे वगैरे करतात, असं काय मी केलेलं नाही. मी आल्यापासून जे केलेलं आहे ते वारकरी संप्रदायाचं कामच. वारकरी संप्रदायाच्या साधकांना शिकवलेलं आहे. वारकरी संप्रदायाचे सण त्योहार हे सगळे केलेले आहेत. वारकऱ्यांची भजनं छापलेली आहेत, ती म्हणून घेतलेली आहेत, ती पाठ करून घेतली आहेत. वारकऱ्यांच्या मुलांना काय केलेलं आहे इथे सांभाळलेलं आहे. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये मला लोक मानतील का नाही मानतील? मानतील. मग मी मेल्यानंतर हे वैकुंठवासी झाले असं म्हणतील की नाही म्हणतील? म्हणतील. काय म्हणतील? म्हणणार नाही कसे? म्हणतीलच, म्हणणारच, बरोबर ना. पण ते म्हणणार म्हणून मला जर वैकुंठाची इच्छा नसली तर मला वैकुंठ मिळेल की नाही मिळेल? मी कामना केलेलं नाही. देवा मला वैकुंठ दे, तुझ्या बरोबर मला राहायचं, ही कधी इच्छा केलेली नाही. म्हणून मला वैकुंठ मिळेल की नाही मिळेल? बरोबर आहे की त्या ईश्वर नामोच्चारणामध्ये किंवा गंगास्थानामध्ये 2 प्रकारचं सामर्थ्य आहे. कशाचं? प्रायश्चित्तात पूर्व कर्माचा, निषिद्ध कर्माचा नाश करण्याचा आहे. पण उत्तम गती सुद्धा तुम्हाला देतील. पण उत्तम गती म्हणजे यांची मुल्ला की दौड मस्जिद तक म्हणतात ना, त्याप्रमाणे यांची उत्तम गती म्हणजे वैकुंठ. बरोबर आहे ना. वैकुंठ प्रत्येक महाराज गेल्यानंतर त्याला काय म्हटलं जातं? वैकुंठात गेले, वैकुंठवासी झाले, वैकुंठ गमन असंच म्हटलं जातं ना, बरोबर ना. पण या माणसाने जो समजदार आहे, त्यांनी शास्त्र वाचलेलं आहे, उपनिषद पाठ केलेली आहेत, सगळं केलंय, ब्रह्मसूत्र वाचलंय, तो वैकुंठ तरी मागेल की नाही मागेल? हा, मला वैकुंठ देखील नाही पाहिजे. बस या जन्मामध्ये मी लोकांचा दास बनवून काय केली? सेवा केली. वैकुंठात जाऊनही मी तुझा दास बनवून काय करायचं? सेवा करायचं. ज्यांना स्वतःला दास म्हणण्यामध्ये अभिमान आहे, देवाचा दास आहे म्हणून, है ना, त्याने वैकुंठात जावं, काम करावं. दासपणाचं दुःख काय असतं हे मलाही माहिती आहे ना, है ना. म्हणून दासपणाचा अभिमान मी काय बाळगणार नाही. मी अभिमान काय बाळगणार? वेदांती अभिमान काय बाळगणार? मी पहिला मुक्त होतो, आजही मुक्त आहे,
पुढेही नुकतंच राहणार आहे. कोणाचाही निदास नाही. धारणेमध्ये फरक असतो की नाही? सगळ्यांच्या धारणेमध्ये फरक असतो की नाही? कितीही तुम्ही वेदांत बोललात, काय बोललात, तरी तुम्हाला देवाच्या दासतेमध्ये जर इच्छा असेल तर देवाचे दास बनून तुम्ही राहणार. मला दासही कोणाचंच नको आहे, कोणाचंच. मला इंद्रचंद्राचं नसो तसंच विष्णूचंही दास्य मला नको आहे ना. मला दुसऱ्या कोणाचं दास्य करायचं नाही आहे. मी माझं संपूर्ण शरीर सोडणार आणि तुझ्या स्वरूपामध्ये मी विलीन होणार. आता त्याला तुम्ही कुठे घालवणार? काय म्हणणार मग त्याला? लक्षात ठेवा मात्र ना. काय उगाच वैकुंठवासी झाले वगैरे वगैरे असल्या गोष्टी नाही आहे. तो काय होणार आहे? संन्यासी नेहमी कुठे लीन होतो? ब्रह्माच्या स्वरूपामध्ये लीन होतो. तो कुठे वैकुंठाला जात नाही, दुसऱ्या कोठाला स्वर्गात जात नाही. स्वर्गवासी म्हणू नका, वैकुंठवासी म्हणू नका. त्याला काय म्हणायचं? ब्रह्मलीन झाले, बस. शरीर सोडलं, शरीर त्याग केला, ब्रह्म. तेव्हा हे तो जो गठ्ठा आहे कसा, ईश्वर नामोच्चारण आणि गंगा स्नान, याच्यामध्ये दोन पाठी आहेत ना. एक निषिद्ध कर्माचा नाश करतात ते आणि उत्तम गती देतात. मग आता तुम्ही वारकरी आहात आणि तुम्ही काय साधू संतांच्या सहवासामध्ये राहून ज्ञानही प्राप्त केलेले आहेत. आता तुम्ही इच्छा काय करणार? ते काय पापकर्म प्रायश्चित्त कर्म आहे, बरोबर आहे, आणि काम्य कर्मही आहे. गंगा स्नान आदी हे कसे आहे? प्रायश्चित्त कर्म आहे आणि काम्य कर्मही आहे. दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये अंग. मग पूर्वी पाप नष्ट झाली तर ती चांगली आहेत की नाही? अज्ञान असेपर्यंत. पण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आता उत्तम गती प्राप्त होईल. हे तुम्हाला हवं आहे की नको आहे? हेही नको आहे. हा काय म्हणणार? हे असल्या गोष्टी मला काही नको आहे. समजतंय का? मग त्याला उत्तम लोक मिळणार का नाही मिळणार? का? आता ती उत्तम लोकांची इच्छाच नाही ना. मग काय करणार? नकोच आहे त्याला, है ना. कोणाला भंडाऱ्याला बोलव तर एक माणूस कसा आला, अरे आज कंबल बांटने वाले, 100 रुपये दक्षिणा देने वाले. लागली का त्यांची लाईन? लागली की नाही? गर्दी केली की नाही? केली जाते. आणि मलाही बोलावलं. आता आपले संबंध आहेत, या तुम्ही, है ना. मी सांगितलं की नाही तुम्हाला माहित नाही. आत्मस्तुती होईल म्हणून मी सांगत नाही त्या गोष्टी. पण लोकांना कळलंही पाहिजेत ना की असंही होतं म्हणून. काय कोणी महंत झाला, कोणी संन्यासी झाला म्हणजे त्याला काय खूप कोण काही कळतं असं समजू नका, बरं का. आणि कथा करत असेल, मोठे मोठे खूप लोक त्याला जमत असेल, तरी त्याला काय खूप कळतं असं समजणं गोष्ट. आता तुम्हाला स्वामीला बोलवायचं आहे ना, तर आमचे वेळ जातोय पण त्याला इलाज नाही. ह्या गोष्टी तुम्हाला कळल्याच कळल्या पाहिजे की कसं वागायचं असतं. आणि जी चांगली माणसं असतात, देवा धर्माला वागणारे माणसं असतात, ती कशी वागत असतात, आपल्या नियमाला धरून कशी राहत असतात, हे कळलं पाहिजे तुम्हाला. आता ज्याचा महामंडलेश्वर वगैरे पूर्व मंडलेश्वर मेलेला आहे आणि त्याच्या जागी याला उभा केलेला आहे आणि तो माझा शिष्य आहे ना, तर त्याच्या महामंडलेश्वराची षोडशी केली जाते, म्हणजे साधत म्हटलं तरी हरकत नाही. आणि सगळ्यांना मिळून दान दक्षिणा खूप केली जाते. आता तो मला बोलवतोय, तो कशासाठी बोलवतोय? स्वामीजीची सेवा होईल म्हणून, है ना. या निमित्ताने स्वामीजीची सेवा होईल म्हणून मला बोलवतोय. वेळेला कळत नाही की स्वामीजी काय आहेत. माझ्याजवळ 2 वर्ष राहूनही त्याला कळत नाही की स्वामीजी काय आहेत आणि स्वामीजी काय करणार आहेत, कसे कर.
त्यानं बोलवलं. मग आपण गेलो कुठपर्यंत, काशीपर्यंत गेलो. मोठा समारंभ झाला, सगळं झालं है ना. आपण बोललो नाही तिथे काही. बाकीचे लोक बोलत होते, काही बोलत होते. मी सांगितलं मला बोलायला लावू नका. झालं, सगळं झालं. आता लोकांची, बोलवलेलं लोकांची, ज्याला काही गंध नाही, काही माहित नाही, अशी माणसं रुबाबाने आली होती की मला बोलवलंय. सगळी जण जेवायला बसली, सगळी केली. सगळ्यांना काय केलं, एक अटॅची दिली, कंबळ दिली, त्याच्यामध्ये काठी दिली. कसली चांदीची काठी दिली. सांगितलं की नाही मला माहित नाही तुम्हाला, नाही सांगितलं ना. चांदीची काठी दिली, नोटा एवढा सगळ्यांना दिला. आम्ही तिथे बैठकीला बसायच्या अगोदरच काय करायचं, आम्ही जाऊन 4थ्या मजल्यावर जाऊन बसलो. ठीक आहे ना. माझ्या नावाची आणि सगळ्यांची उद्घोषणा झाली की या स्वामींनी यावं. आम्ही तिकडे गेलोच नाही. बरोबर. आता हे स्वामीजी आले नाही, त्या शिष्याला वाटलं का काहीतरी असेल, आपण वर जाऊन देऊया. मग ते 4थ्या मजल्यावर त्या काय केलं ना, त्या दात्याला घेऊन वर आले. आता त्याच्यावर तिथे आला त्याने, बायको सकट तो आला, हे सगळं केलं, ओवाळणी केली, हार घातली, सगळं केलं, काय करायचं ते केलं सगळं. आणि त्याने काचेची बॅग ठेवली, ती चांदीची ही ठेवली, आणि नोटाची एवढी गड्डी केली. आता काय करायचं, आता मी काय करायचं सांगा. आनंद व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे, मी काय, माझी ऍक्शन काय असेल सांगा. भगत ये सब तुम्हारे पास रख दो, जब मुझे जरूर होगी तब मैं लेंगे, आप अभी बैंक में रख दो, या हमको नहीं चाहिए. बरोबर. भक्ताच्या बळावर तुम्ही आमची सेवा करणार होय का हो? भक्ताच्या बळावर तुम्ही आमची सेवा करणार काय? भक्ताच्या बळावर तुम्ही आमची सेवा करणार. आम्ही जायला निघालो. जाण्यानंतर पेट्रोलचं भाडं माझी नाही ना, दिलं नाही बाळाने. दही सांगायचं असतं का नसतं, पण सांगतो आठवण करण्यासाठी. एवढा मोठा सेवेचा अहंकार वगैरे, निदान काहीतरी द्यावं. आता त्याला आठवण झाली नाही की स्वामीजी आले, स्वामीजी काय घेत नाही. तर माझा खरा शिष्य कोण, नामदेव, याने ते सगळं काय केलं, आपल्या अंगावर घेतलं. पेट्रोलचा खर्च त्याने केला. पण त्याचा अहंकार केवढा आहे, त्याचं हे किती सांगा. आणि कोणाच्या बळावर, दुसऱ्याच्या बळावर. स्वतःच्या ह्याच्यामधून काढून काही स्वामीजीला काही दिलं, किंवा स्वतःच्या ह्याच्यातून काढून, स्वामीजी तुम्ही चांगलं काम करताय, त्याच्यासाठी हे माझं डोनेशन आहे, तुम्ही घेत नाही तरी ठीक आहे, मला पावती द्या, या तुमच्या मुलांसाठी आहे. सांगा. हे माहीत असतं. आणि लोक असं करतात, स्वामीजी हे मी तुमच्यासाठी नाही दिलेलं आहे, तुम्हाला मी देत नाही, हे मी आश्रमाला देतोय. त्यांना कोणतरी सांगितलेलं असतं की तुम्ही असे घेत नाही स्वामीजी, आश्रमाला काय दिलं तर ते घेतात आणि तुम्हाला पावती देणार ते. पण तुम्ही असं जर दिलात तर ते बिलकुल घेणार नाही. अगोदरच कोणीतरी सांगितलं असतं, त्याप्रमाणे ते वागतात, करतात. असं तुम्हाला करता आलं असतं की नाही आलं, तिथं कोरे ते कोर ना. स्वामीजी म्हणजे स्वामीजी नाही आहे, शरीर नाही आहे. स्वामीजी म्हणजे स्वामीजीचं कार्य आहे, आणि या स्वामीजीच्या कार्यासाठी पैसे लागतात. बरोबर आहे. आणि ते कोणी दिले तर स्वामीजी घेत नाहीत, पण पावती देतात. ते हिशोबात जातं, ऑडिटमध्ये येतं. हे समजण्याला अक्कल लागते की नाही. तुम्ही किती शास्त्र पडलेले आहेत, तुम्ही किती विद्वान झालेले आहेत, याला महत्व नाही. पण समोरच्या माणसाचं काय भावना आहेत, कुठल्या भावनेने तो जगतो आहे, कुठल्या निष्ठेने, कुठल्या धारणेने, त्याच्या जीवन धारणा काय, त्याची लोकयात्रा कशी आहे, हे प्रत्येकाने समोर. आणि तुम्ही 2 वर्ष राहिलेले आहेत, बरोबर. पण हे नसतं, ही समज नसत. मोठे कथाकार झालेले. हे माझे एवढेच आहे ना, याच्या कमीत कमी दुप्पट असेल एवढी काय रुद्राक्षाच्या माळा घातल्या. बघितले ना तुम्ही, आलेलं काही बघितलं नाही, इथे आले होते लोक तर फटिकमणी आणि हे काय आणि असं एकदम शंकराचार्य आहेत अशा तऱ्हेने वाटावं. म्हणजे अशा लोकांबरोबर फसतात, असे लोक फसतात. नाही असं नाही,
तुम्ही हे करतात रुबाब कसा असतो एकदम जणू काही या लोकीचा शंकराचार्यच आलेला आहे अशा वेशामध्ये येत असतात आणि विचारलं तर काय करतोय कथा करतोय कुठली कथा करतोय भागवत कथा करतोय बरं या वेदांताचं काय शिकलेच नाही काय करायचं वेदांत शिकलेच नाही उपनिषद शिकलेच नाही ब्रह्मसूत्र शिकलेच नाही पैशासाठी काय करताय तुम्ही फिरताय बाकी काय कशासाठी फिरताय तुम्ही पुढे चलूया या सांगण्यासारख्या गोष्टी असतात म्हणून सांगितल्या समज ओळखणं समोरच्या माणसांना ओळखणं बाहेरच्या बोलावर न फसणं या महत्वाच्या गोष्टी असतात चला हे आता आलं ना कारण गंगा स्नान इकडे 43 पानावर परत एकदा वाचतोय कारण खालून 4थी पंक्ती कारण गंगा स्नान ईश्वर नामोच्चारणाने उत्तम लोकांची प्राप्ती होत असल्याने शास्त्राने सांगितले म्हणून ते काम्य रूपही अधोरेखा करा म्हणून ते काम्य रूप आहे आणि फळ देणार सकामाला काम्य रूप व प्राचित रूप आहे कोणाला सकामाला काम्य रूप व प्राचित रूप आहे अधोरेखा परंतु उत्तम लोक प्राप्तीची इच्छा नसणारा जो निष्काम पुरुष आहे निष्काम विशेषण महत्वाचं ज्याला कामनाच नाही स्वर्गाची कामना नाही वैकुंठाची कामना नाही दुसऱ्या कुठल्याच लोकांची कामना नाही निष्काम पुरुष त्यास केवळ कसं असतं प्राश्चित रूप असतं कामी पुरुषाला काय असतं काम्य रूप आणि प्राश्चित रूप आहेत पण निष्काम पुरुषाला काय शास्त्री आहे प्राश्चित रूप आहे बरोबर आहे हे साधारण प्राश्चित रूपच आहेत हे साधारण प्राश्चित काय करते संचितातील सर्व अज्ञात पातकाचा नाश करते अधोरेखा करत काय करते हे साधारण प्राश्चित कुठलं गंगा स्नान आणि ईश्वर नामोच्चारण हे काय करतं संचितातील सर्व अज्ञात पातकाचा नाश करते असाधारण प्राश्चित अमुक एक पातक आपल्या हातून झाले आहे अशा ज्ञात पातकाचा नाश करते कुठलं असाधारण अधोरेखा करा हे महत्वाचं आहे असाधारण काय अमुक एक पातक आपल्या हातून झाले आहे गाईला मी मारलं हे त्याच्या मनाला टोचून ना तो जाऊन काय करते दुसऱ्या दिवशी जेवणार नाही प्राश्चित गाईला मी मारायला नाही पाहिजे होतं याला काय म्हणतात असाधारण प्राश्चित विशिष्ट पाप माझ्या हातून झालेलं आहे ते पाप नष्ट करण्यासाठी मी हे कर्म करतोय याला काय म्हणतात असाधारण प्राश्चित तिथे तुम्हाला पाप काय झालेलं आहे हे माहीत असतो बरोबर आहे असाधारण प्रायश्चित्त अमुक एक पातक आपल्या हातून झाले आहे अशा ज्ञात पातकाचा नाश करते तुम्हाला माहित आहे त्याच पातकाचा नाश करते झालं आता इथे पॅराग्राफ बदलायचं न करायचं संपलं है ना मागे संचित व प्रारब्ध कर्माचे वर्णन केले है ना तिसरे क्रियमान कर्म सांगावयाचं राहिलं मागे चुकलं संचित आणि प्रारब्ध कर्माचे वर्णन केले तिसरे क्रियमान कर्म सांगायचे राहिले क्रियमानाचा अर्थ काय क्रियमान म्हणजे भविष्य काळामध्ये होणार है ना ज्ञानप्राप्ती नंतर होणार जे कर्म ते क्रियमान म्हणजे हल्ली प्राप्त असलेल्या शरीरात केले जाणारे कर्म अधोरेखा कर्म है ना प्रारब्ध कर्म सुरू झालेलं ते भोगावंच लागेल है ना संचित कर्म तिथे शिल्लक आहेत है ना आता हे जे कर्म आहे कुठलं आहे ह्या शरीरामध्ये तुम्ही काही कर्म करणार की नाही करणार कोणाचा अपमान केला झालं का कोणाला मारलं गाईला उपाशी ठेवलं है ना दुसरं कोण मागायला आला त्याला हाकलून लावलं ही काही नाही काहीतरी तुम्ही गळ्यात माळा घातल्यात
ही वस्त्र तुम्ही घातली तरी काही ना काहीतरी कर्म पुण्याची होणार की नाही, पापाची होणार की नाही, होणार की नाही. रस्त्यात आंधळा दिसला, मोटार थांबवली, अरे त्या आंधळ्याला काहीतरी करून कर, जा रे, झाला हात धरा आणि घेऊन जावा, पलीकडे करून द्या. बघतो तर मग कोणीतरी मला करेल, कोणीतरी मला. कचकन ब्रेक दाबला, थांबवला, शिष्याला पाठवलं, सांगितलं त्याला पार करून दिलं. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला, हाय खुल्ला झाला, चला सुरू करा गाडी, झाला. ही पाप आणि पुण्याची दोन्ही कर्म होतात की नाही होतात? होतात. ऐन वेळेला दुपारच्या वेळेला वेडी बाई कोणीतरी इथे आली, आता तिला कोणीतरी पाठवलं असेल की नाही पाठवलं असेल, कसं आश्रमात जा, तुला जेवण मिळून जाईल म्हणून, आहे ना. आता इथे तिला हाकलायचं का काय करायचं? थांबाय, पत्राळीवरून काय असेल जेवण ते आणलं, घे बाई घे, हे घे पाणी घे. ती वेडी बाई खाल्ली, झालं, आवरलं की नाही, निघून गेलं. हे कर्माचं तुम्हाला पुण्य मिळणार की नाही? भुक्या माणसाला तुम्ही काय केलं, जेवण केलं, याचं पुण्य तुम्हाला मिळणार की नाही? तर पापही होत असतात आणि कर्मही, दोन्ही प्रकारची कर्म तुम्हाला होत असतात या शरीरात. त्याचं फळ तुम्हाला या शरीरात मिळालं नाही, पण ते तुमच्या नावावर झालेलं आहे. त्याला काय म्हणतात? क्रियमाण कर्म. आलं लक्षात आलंय? या शरीरामध्ये होणारी पाप पुण्याच्या कर्माला काय म्हणायचं? क्रियमाण कर्म, ज्याने अजूनपर्यंत फळ दिलेलं नाही. बरोबर आहे? क्रियमाण म्हणजे हल्ली प्राप्त असलेल्या शरीरात केले जाणारे कर्म. ते कसे करावे एवढे सांगावयाचे आहे. ते कसं करावं? या शरीरात होणारे कर्म आहे ना, ते कसं करावं? मुमुक्षुने नित्य व नैमित्तिक कर्म करा. मुमुक्षु म्हणजे तुमच्यासारखे, ज्याला मुक्तीची इच्छा आहे ना, मुक्ती मे स्याप, म्हणजे मला मुक्त व्हायचं आहे, मला आता संसाराचं सहन होत नाही. बरोबर. मुमुक्षुने नित्य व नैमित्तिक कर्म करावे, त्यापासून पुण्य उत्पन्न होत नाही. अधोरेखा करा. मग काय होतं? फक्त पापाचा प्रतिबंध होतो. कशाने? नित्य व नैमित्तिक कर्माने काय होणार? पाप आणि पुण्याचा काय होईल? प्रतिबंध होईल. म्हणजे नित्य नैमित्तिक कर्मापासून पाप किंवा पुण्य यापैकी काहीही उत्पन्न होत नाही. अधोरेखा करा. कोणाला? मुमुक्षुला. मुमुक्षुची बात आहे. नित्य नैमित्त मुमुक्षु नव्हे, दुसऱ्यांना सुद्धा पाप आणि पुण्य. नित्य कर्माने काय होणार आहे? पाप होणार आहे, पण पुण्य मिळत नाही. नित्य नैमित्तिक कर्मापासून पाप किंवा पुण्य यापैकी काही उत्पन्न होत नाही. मग काम्य आणि निषिद्ध कर्माचं काय करायचं? है ना? म्हणजे मग काम्य कर्म म्हणजे काय? हो, हवन है ना, स्वर्गाच्या निमित्ताने, सत्यनारायण, बाकीच्या या गोष्टी तुम्ही असल्या गोष्टी करू नये. काम्य कर्म करू नये आणि निषिद्ध कर्म ती पण करू नये. मुमुक्षुने काय कर, ज्याला समज आलेली आहे, ज्याला मुक्ती पाहिजे, त्याने काय करू नये? काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म करू नयेत. बरोबर आहे? आणि नित्य कर्म, नैमित्तिक कर्म करत राहावं. त्यांनी काही पाप पुण्य होणार नाही त्याला. बरोबर आहे? निषिद्ध कर्म केले नाही म्हणजे पाप उत्पन्न होत नाही. कदाचित प्रमादे करून म्हणजे नजर चुकीने निषिद्ध कर्म घडले तर काय करावं? साधारण प्रायश्चित आहे. दान द्यावं, कोणाला तरी काहीतरी करावं, एक गाय भेट देऊन द्यावी, काहीतरी करावं, की त्याच्या मनातला जो टोचणी आहे ती कमी होऊन जाते. बरोबर आहे? आणि संचितातील अज्ञात पातकाच्या नाशा करता काय करावं? चारणादी साधारण प्रायश्चित करावे. बरोबर आहे? संचितातील काम्य कर्माचा फलेच्या अभावाने नाश झाला जाईल. संचित कर्मामधील काम्य कर्म आहे, त्याचा नाश झाला की नाही झाला? झाला. कसा झाला? मला याचं फळ नकोय, आता मला ज्ञान झालेलं आहे, हे फळ पाप पुण्य देणार आहे, पाप पुण्य दिलं का जन्म चालूच राहणार आहे, मला याचं फळ नकोय. संचित कर्माची फळं देखील तुम्हाला मिळणार नाही. बरोबर आहे?
अशा रीतीने पाप पुण्य उत्पत्तीचा प्रतिबंध झाला असता, काय पाप आणि पुण्य उत्पत्तीचा प्रतिबंध झाला असता मुमुक्ष मुक्त होईल अधोरेखा करा. मुमुक्ष बद्ध का होतो तर पापाने, मुमुक्ष बद्ध का होतो तर पुण्याने. बंधनाचं कारण काय? पाप पुण्य रूप कर्म. पापण्य रूप कर्म चा स्त्रोत तुम्ही बंद करून टाकला, दगड टाकून बंद करून टाकला की मग तुम्ही बद्ध कशाला होणार आहे? नाही होणार आहे, मुक्तच होणार आहे. हे सांगणं कोणाचं? पूर्व पक्षाचं. अशा संचितातील काम्यकर्माचा फलेच्या भावाने नाश झालाच आहे. अशा रीतीने पाप पुण्य उत्पत्तीचा प्रतिबंध झाला असता काय होईल? मुमुक्षु मुक्त होईल, है ना. एक किंवा असे मानावे की मुमुक्षुने फक्त नित्य नैमित्तिक कर्मच करावे, प्रायश्चित करू नये. कारण वेद मतात ज्ञानाच्या संचित कर्माचा ब्रह्मज्ञानाने जसा नाश अंगीकारलाय त्याप्रमाणे निषिद्ध व काम्य कर्म न करता नैमित्तिक कर्म करण्याचा मुमुक्षेच्या संचित कर्माचा नाश होतो असे आम्ही म्हणतोय. वेदांत मतामध्ये संचित कर्मात प्रारब्ध कर्म कसा वेदांती कोणी मानेल, है ना, त्याच्यामध्ये त्याच्या संचित कर्माचा, त्याच्या प्रारब्ध कर्माचा नाश कसा होईल? कोणी वेदांती असेल, ज्ञानी असेल तर त्याच्या संचित कर्माचा त्याच्या प्रारब्ध कर्माचा नाश कसा होईल? बघून हो. त्याला कॅन्सर व्हायचं असेल तर होणार का नाही होणार? का हो? होणार का नाही होणार? होणार ना. त्यांना रडत खडत मरायचं असेल तर मरणार का नाही? तसा मरणार. पटकन त्याला बीपीचा रोग झाला तर त्याने मरणार की नाही? शुगरच्या रोगाने मरेल की नाही? झालेली असेल तर, है ना. पॅरालिसिस झाला, अटॅक आला तर मरणार की नाही? तसं मरणार. तुम्ही असं म्हणू शकता का अहो देव तू केला आणि होतो कसं मरण, असं म्हणू शकता का? नाही म्हणू शकता ना. आमचे गुरुजी 6 महिने कोमात होते. बोला. आता लोक म्हणायचे काय यांनी कर्म केलं की 6 महिने यांना राहावं लागतंय. सगळं तर ह्या जन्मामध्ये त्याने पूर्णच केलं, पण पुण्य कर्म काय यांनी पाप केलं ते ह्यांना कोमामध्ये राहावं, 6 महिने राहावं लागलं. सेवा सुद्धा करायला तयार नाही कोणी. सेवा करणारे पळून जायला लागले. आमच्या गुरुजीची गोष्ट आहे सांगतो. रमण महर्षी कशाने मेले? कॅन्सर नाही. बरं, विवेकानंदाचे शिष्य कशाने मेले? कॅन्सर नाही. बरं, चला आपले अमरावतीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कशाने मेले? कशाने मेले? कॅन्सर नाही मेले. बरं, इकडचे अनेक संत करोनामध्ये कशाने मेले? करोनाने मेले. असं हे झालं का की गृहस्थच मेले, संत मेले नाही, असं झालं का? मग त्यांचं पाप पुण्याचं काय झालं? हो, त्यांचं प्रारब्ध करोनाने मरायचं होतं तर करोनाने मेलं, है ना. सगळं संपल्यानंतर, कोविड करोना संपल्यानंतर, सगळं सामान्य झाल्यानंतर मला झाला होता की नाही झाला होता? झाला होता, पण त्याचा वेग संपलेला होता. म्हणून आमचं काय शेपटावर निभावलं ना, थोडक्यात निभावलं ना, है ना. गोगेने बरं केलं ना. नाही तर आमचाही नंबर लागला होता ना. बरं, पण आमचा नंबर नव्हता. आमच्या प्रारब्धामध्ये आमचा नंबर, तुझा नंबर नाही, अजून संपलेला नाही, अजून आहे तुझं. बरोबर आहे. तेव्हा प्रारब्ध कर्म वेदांतामध्ये काय करावं लागतं? भोगावंच लागतं. बरं, संचित कर्म कसं होईल? संचित कर्माचा नाश कसा होईल? नाही 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 हा ज्ञाना नाही. यथैधांसी संवेदोग्निर भस्मसात कुर्ते अर्जुन ज्ञानाग्नि सर्व कर्माणी भस्मसात कुर्ते तथा. हे कोणाचं म्हणणं आहे? ज्ञानाला भगवंताचा शेवटला 18व्यातला शेवटला श्लोक सांगतो.
सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. सगळे संबंध, सगळे कर्तव्य, सगळ्या ज्या ज्या काय गोष्टी तू पकडलेल्या आहेत त्या सगळ्या सोडून दे आणि मला एकाला शरण घे, आहे ना. माझ्या चिंतनामध्ये लाग. माझ्या पापाचं काय होईल? अनंत कोटी जन्मामध्ये संचित कर्म केलंय, त्याचं काय होईल? तो म्हणाला काय नाही, मी सगळं मी आहे ना. मला तू चिकटलास, मला भेटलास, माझ्या गळ्यात मध्ये पडला, तर कशाची चिंता करायची? परमेश्वर सगळं खलास करून टाकतं, जळून टाकतं. त्याच्यासाठी संचित कर्म राहत नाही. प्रारब्ध कर्म तो भोगतो. क्रियमान कर्म, माझं सगळं पुण्य केलेलं आहे, कोणाला मिळणार? मुचकुंदाला मिळणार, है ना. आणि पाप कर्म कोणाला मिळणार? जे माझा द्वेष करतील त्यांना मिळणार. लक्षात येतं का तुम्हाला? मग आम्ही रिकामे ते रिकामे की नाही? रिकामे आलो, रिकामेच आहोत आणि जाणारही कसे? रिकामेच जाणाऱ्यांना आम्ही रिकामेच ना. आम्ही रिकामे असंच म्हणायचं ना. याच्यावर आणखी काही शब्द जोडून अभंग बनवू शकेल, नाही ना. त्याच्यासाठी काम नाही झालो पाहिजे. रिकामा शब्द वापरलेला आहे. काय कामाचा ज्याचा अर्थ कर्म, संस्कृतमध्ये बोलायचं झालं तर कर्म ना. कर्म नाही झालो पाहिजे रिकामा, आणखी काय म्हणायचं? बरोबर आहे. तर हे ज्ञानाने मोक्ष होत नाही असं कोणाचं म्हणणं? पूर्व पक्षाचं, म्हणजे कर्मकांडाचं म्हणणं आहे. आणि ज्ञानाचं म्हणणं आहे की आम्हाला हे काही लागूच होत नाही, तुमचे नियम आम्हाला लागू होत नाही. आम्ही ज्ञान प्राप्त केलं की आमचं संचित कर्म धडा 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 जळून एका मिनिटात खाक होऊन जातं. बस खलास, काही नाही. प्रारब्ध कर्म आम्ही भोगून संपवणार, ठीक आहे ना. क्रियमान कर्म आम्ही जे काय केलेलं असेल ते आमच्या शिष्यांना मिळणार, शत्रूंना मिळणार. आम्ही रिकामे ते रिकामे. ऐकवून सांगतो, वेदांती सांगतो. पण हा काय म्हणतोय? ज्ञानाने मोक्ष होत नाही, है ना. मग ज्ञानाने मोक्ष होत नाही तर त्याने त्याची थिअरी म्हणजे सिद्धांत सांगितला. कर्माने मोक्ष होतो. आणि कर्माने मोक्ष कसं होतो याचं एक वेळ तुम्हाला काय करावं? पारायण करावं लागेल घरी गेल्यानंतर, किंवा 6 दिवस तुम्हाला पारायण करावं लागेल. कर्माने कसा मोक्ष होतो? निषिद्ध कर्म, बोला ना. निषिद्ध कर्म करायचं नाही, काम्य कर्म करायचं नाही, मग प्रायश्चित कर्म करायचं, नैमित्तिक कर्म, नित्य कर्म, अप्रारब्ध बस रिकामे ते रिकामे. कोण सांगतो? पूर्व पक्ष सांगतो. हे त्याची थिअरी समजली का? त्याचा सिद्धांत समजला का? तुम्ही काय जे करायचं ते करा, नाही करायचं ते नाही करू नका. तुम्ही कोरडे ते कोरडेच राहणार, ठीक आहे ना. आणि इकडे काय सांगतो? संचित सुद्धा कर्म, त्याला जर सांगितलं तो विचारणार प्रारब्ध कर्माची झालं. संचित कर्म आता काय बाबा? अनंत कोटी जन्मामध्ये जे काय केलेलं आहे त्याच्यामध्ये तो सांगतो ईश्वर नामोच्चारण, गंगा स्नान इत्यादी जी काय कर्म करतात त्याच्या म्हणून संचितातली पाप कर्म नष्ट होऊन जातील. बरोबर आहे. तरी काय सांगणार आहेत ते? याचं मत कसं खोडायचं ते आता थोड्या पुढल्या याच्यापासून सुरू होणार आहे. आता हा काय करतोय? संपवतोय. आपलं जे म्हणणं आहे ना ते संपवतोय. अजून थोड्याशा गोष्टी आहेत. मुमुक्षुने हे आलं ना या पॅराग्राफ मधली 1, 2, 3, 4 किंवा 5वी पंक्ती बघा. असेही मानावे की मुमुक्षुने फक्त नित्य नैमित्तिक कर्मच करावे. बरोबर आहे ना? हे कोणाचं म्हणणं आहे? कर्मकांडाचं म्हणणं आहे, पुरोहिताचं म्हणणं आहे. प्रायश्चित्त कर्म करूच नाही, कारण वेदांत मनात ज्ञानाच्या संचित कर्माचा कशाने ज्ञान होतोय? ब्रह्मज्ञानाने जसा नाश अंगीकारलाय, जसा तुम्ही वेदांत मतामध्ये संचित कर्माचा नाश ब्रह्मज्ञानाने होतो असं तुम्ही मानता की नाही? पण आम्ही सिद्ध केलंय की ज्ञानाने मोक्ष होत नाही. मग संचित याचा कर्म कसं होईल?
त्याचप्रमाणे निषिद्ध व काम्य न करता नित्य नैमित्तिक कर्म करणाऱ्या मुमुक्षूच्या संचित कर्माचा नाश होतोय. काय निषिद्ध कर्म न, त्याचप्रमाणे निषिद्ध व काम्य कर्म करायचं नाही. नित्य नैमित्तिक कर्म करणाऱ्या मुमुक्षूच्या संचित कर्माचा नाश होतो. अधोरेखा करा. हे कोणाचं म्हणणं आहे? इथपर्यंत पूर्व पक्ष झाले. अजून पूर्व पक्ष थोडस रेंगाळत चाललेला आहे. आता पुढे किंवा संचित कर्माचं कसं काय होईल, तर त्याने काय सांगितलं, काम्य कर्म, निषिद्ध कर्म आणि काम्य कर्म न करता नित्य नैमित्तिक कर्म करणाऱ्या मुमुक्षूच्या संचित कर्माचा नाश होतो असे आम्ही म्हणतो. अधोरेखा. आता त्याच्यावर आणखी काहीतरी खोडून काढेल म्हणून तो पर्याय देतोय. अथवा असं म्हणा किंवा अशी कल्पना करावी की संचितातील काम्य व निषिद्ध कर्मे है ना, कशातले संचितातील काम्य आणि निषिद्ध कर्म आहे ना, हे काय करतात, एक जन्म मोक्ष अधिक देतात. काय सांगितलं? संचित कर्माचं काय कराल, नित्य नैमित्तिक कर्म करत राहिलं तर पापाचा नाश होईल. पण पुण्य कसं काय, पुण्याने पुण्य नष्ट होईल का? सांगा मला, पुण्याने पुण्य नष्ट होईल का? पुण्याने पुण्य वाढतं ना. 2 गुणिले 2 किती? 4 ना. 2 वजा 2 0 होतं ना. ना तर पुण्य आणि पुण्य केलं तर पुण्यच वाढणार ना. मग ते तुम्हाला जन्म देणार ना. हा बरोबर आहे. असं म्हणून काय म्हणतोय, मग आणखी एक जन्म आपण करूया. काय म्हणतोय तो, आणखी एक जन्म मोक्ष देतात. कोण? संचितातील काम्य व निषिद्ध कर्मे आणखी एक जन्म मोक्षूस देतात. आहे ना, एक झालं. आता तो म्हणतोय, आणखी काय म्हणतोय, योग मतात योगी पुरुषात एकाच काळी सर्व संचित कर्मापासून जशी अनंत शरीर प्राप्त होऊन फलभोग होतो, तसा मुमुक्षु उत्तर जन्माच्या ठिकाणी एकाच शरीरात सर्व कर्माचा फलभोग होतो. हे आहे का? थोडस का लागू शकतं का? नाही, बंद आहे का? बरं, जाऊ द्या ना. आता काय सांगतो हे लक्षात घ्या. थोडा वेळ आहे, थोडासा वेळ आहे, आता संपवतो. पूर्व पक्षाने सांगितलं, हा तिसरा कल्प. हा 4 माना की अशी कल्पना करावी, संचितातील काम्य पूर्व संचित कर्माचा नाश कसा होईल, है ना. नित्य नैमित्तिक कर्माने पाप कर्माचा नाश होईल, पण पुण्यकर्माचा नाश कसा काय होईल हा प्रश्न विचारला. त्याच्यावर त्याने काय सांगितलं की आणखी जन्म घ्यावा लागेल. बस. त्याच्यावर सिद्धांती म्हणेल की भाऊ, एक जन्माचा नाही आहे ना, एक जन्माचे नाही आहे ना, अनंत कोटी जन्माचं कर्म एका जन्माने कसं काय नष्ट होईल. हा, एका जन्माने निमित्त आणि नैमित्तिक कर्म केल्याने आणखी एका जन्माने ते नष्ट होईल. हे कसं काय तू बोलतोय? कारण कर्म किती अनंत कोटी जन्मामध्ये केले, ते एका जन्म कसं काय नष्ट करेल. त्याच्यावर तो पूर्व पक्ष काय सांगताय, अरे तुमचा आहे की नाही, एका जन्मामध्ये ज्ञान झाल्यानंतर सगळीच्या सगळी संचित कर्म नष्ट होतात की नाही, तुम्ही बोलतात की नाही बोलतात. पूर्व पक्ष ज्ञानाला काय सांगतोय, एका जन्मामध्ये तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं की सगळ्या संचित कर्माचा ढीग जळून जातो असं तुम्ही म्हणाल ना. त्याच्यावर तुम्ही भगवद्गीतेचा श्लोक पण सांगितलात ना, येथे धावचे सम्यक धौक्तीर भस्मसात कुर्ते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुर्ते तथा. हे तुम्ही सांगितलं ना. जशा तऱ्हेने कापसाच्या एका ढिगाऱ्याला, जिनच्या एका ढिगाऱ्याला एक काडी फेकून कोणी जाळून टाकू शकतो, एका तासात सगळा जळून जातो.
तशा तऱ्हेने ज्ञान तुम्ही प्राप्त केला की तुम्ही तुमच्या संचित कर्माचा ढीग सगळ्याचा सगळा धडा 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 काय करून जातो, जळून जातो, असं भगवद्गीता म्हणते की नाही. मग तसंच सगळं तुम्ही केलं. काय काय केलं? काम्य कर्म केलं नाही, निषिद्ध कर्म केलं नाही, प्रायश्चित कर्म केलं आणि नित्य कर्म केलं, है ना. मग तुम्हाला दुसरं काही झालंच नाही. राहिलं काय? संचित कर्म राहिलं. संचित कर्मामधला पापकर्म कशाने नष्ट होऊन जातील? नामोच्चारण, गंगा स्नानाने, प्रायश्चित कर्म आहे ना. तशा तऱ्हेने पुढल्या जन्मामध्ये तुम्ही केलेल्या प्रायश्चित आणि नैमित्त कर्माने सगळीच्या सगळं संचित कर्म काढून संपून जाईल. आता याच्यावर सिद्धांती काय म्हणतोय ते बघावं लागेल, है ना. तुम्ही म्हणता की नाही की ज्ञान प्राप्त केल्यानंतर एका जन्मामध्ये सगळं संचित कर्म नष्ट होऊन जातं. मग तसंच आमचं मत पण माना ना की पुढला एक जन्म घ्यावा लागेल. त्या एका जन्मामध्ये जो बाकीचं काही करणार नाही, नित्य आणि नैमित्तिक कर्म तो करत राहील. त्या नित्य नैमित्तिक कर्माच्या प्रभावाने संचित कर्म सगळं त्याचं जळून जाईल. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे. तुम्ही ज्ञानाने म्हणता, आम्ही कर्माने म्हणतो. पण त्याच्यासाठी त्याला एक जन्म घ्यावा लागेल. हा पर्याय एक काळ त्याने सांगितला. आता संपूया, याचे थांबूया. आणखी त्याने सांगितलं, जशा तऱ्हेने योग मतामधले योगी पुरुषात एकाच काळी सर्व संचित कर्मापासून जशी अनंत शरीरे प्राप्त होतात, जो अनंत शरीर त्याला प्राप्त होतात आणि अनंत शरीराचा तो फलभाग प्राप्त करून घेतो आणि मुक्त होतो, असं योगामध्ये सांगितलं. तसा मुमुक्षु उत्तर जन्माच्या ठिकाणी एकाच शरीरात सर्व कर्माचा फलभोग होतो. अधोरेखा करू पूर्व पक्षाचं म्हणणं आहे, खोडून काढणार आहे. जसा योगी माणूस काय करतोय, सर्व कर्माचा काय करतोय, अनेक जन्मामधल्या अनेक कर्माचा भोग करून काय करतोय, सगळ्या कर्माचा भोग करून मुक्त होऊन जातो. तशा तऱ्हेने काय होत, मुमुक्षु देखील उत्तर जन्माच्या ठिकाणी नित्य नैमित्तिक आणि प्रायश्चित एक जन्मामध्ये करून सगळ्या संचित कर्माचा त्याचा पण नाश होऊन जाईल. सगळी जन्मामध्ये भोगलेली सगळी कर्म त्याची नष्ट होऊन जाईल. इथपर्यंत आपण आलेलो आहे. अथवा हा पर्याय आहे तो आपण पुढे करू. एकच पान झालेला आहे पण त्याला इलाज नाही. पुढच्या ह्याच्यामध्ये आपण बाकीचं करू आणि त्याचा सगळा पसारा कर्मवाल्याचा संपणार आहे आणि सिद्धांती आपलं म्हणणं सुरू करणार आहे. काय करणार आहे की कर्माची गोष्ट सांगणार आहे आणि ज्ञानाचीही गोष्ट सांगणार आहे. ज्ञानच कसं श्रेष्ठ आहे, ज्ञान आणि कर्म याचा अंधार आणि प्रकाशासारखा विरोध कसा आहे हे आपलं मत आहे. त्याच्यामुळे ते आपण अधिक चांगल्या तऱ्हेने समजून घेऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति.